बीएमसी हाय हाय, बीएमसी मुर्दाबाद, बीएमसी मुर्दाबाद। अरे घर आमच्या हक्काचं, घर आमच्या हक्काचं। अरे कोण बोलतात देणार नाही, घेतल्याशिवाय कोण बोलतात देणार नाही, कोण बोलतात देणार नाही। बोरिवलीमध्ये पैनगर झोपडपट्टी तोडल्यामुळे आर पालिका कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला आहे। बोरिवली पूर्वेमधील पैनगर येथील अनेक वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या आणि कागदपत्र पूर्ण असताना झोपडीधारकांच्या झोपडीवर तोडक कारवाई करण्यात आली आहे। तसेच देवी पूजक समाज यांचे दशमा देवीचे मंदिर BMCR मध्य अधिकाऱ्यांनी तोडलं आहे, त्यामुळे या समाजामध्ये नाराजी निर्माण झालेली दिसून आली आहे। त्यामुळे त्यांचा जाहीर निषेध करीत मुंबई विभाग राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बोरिवली तालुकाध्यक्ष सचिन लोंढे यांच्या नेतृत्वात आज आर मध्य पालिका कार्यालयावर झोपडपट्टीमधील सर्व जनतेला घेऊन बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला आहे। बारा 2024 रोजी BMC यांनी पैनगर झोपडपट्टी SB रोड भारत पेट्रोल पंप समोरची तोडक कारवाई केली होती। त्या ठिकाणी महिलांना अमानुष मारहाण झाली, महिला तिथे बेशुद्ध पडल्या। देवी समाजाचं जे आराध्य दैवत आहे दशामा देवीचं त्या ठिकाणी मंदिर यांनी JCB लावून तोडलं। त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला, कारण की त्यांचं आराध्य दैवत असलेलं दशामा देवीचं मंदिर हे रजिस्टर मंदिर होतं आणि गेल्या 40 ते 50 वर्षापासून ही लोक इथे राहत आहेत। आणि आता जे BMC अधिकारी काय नांदेडकर मॅडम आहेत त्या एकदम अमानुष वागणूक या नागरिकांना म्हणजे अक्षरशः बेइज्जत करण्याचं काम नांदेडकर मॅडम आयुक्त करतायत। आता त्यांना आम्ही विनंती केली की महात्मा गांधीजी परप्रांतीय जी योजना होती त्या योजनेमध्ये हे गेल्या यांचे वोटिंग कार्ड तुम्ही बघू शकता, हे काय पाकिस्तान मधून आलेले नाहीयेत, हे महाराष्ट्रातले नागरिक आहेत। गेल्या 40 ते 50 वर्षापासून यांच्याकडे वोटिंग कार्ड आहे, राशन कार्ड आहे। ज्या कारण काय आहे की अशिक्षित समाज असल्यामुळे जे BMC अधिकारी आहेत यांनी एवढा मोठा या समाजावर अन्याय केला की डेव्हलपमेंटला आमचा कोणता विरोध नाही, डेव्हलपमेंट झाली पाहिजे, लोकांना जाण्या येण्यासाठी रस्ता मिळालाच पाहिजे। पण हा रस्ता आमच्या छाताडावर बसून आमच्या बेघर करून तुम्हाला जर विकास करायचा असेल तर हा विकास महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये चालणार नाही, कारण की त्यांचे वोटिंग कार्ड आहे, त्यांचे डॉक्युमेंट आहेत। तरी मॅडम म्हणतात की माझ्या हातामध्ये काय नाहीये, या 2000चा सर्वे झाला त्यावेळेस या लोकांच्या झोपड्यात दिसल्या नाही, त्याच्यामुळे त्यांचे आमच्याकडे नोंद नाहीये। तर त्या धोरणानुसार जे 2000 आधीच्या ज्या झोपडपट्ट्या होत्या त्या झोपडपट्ट्या आता 2011 म्हणजे 12/12/2010च्या आधीच्या ज्या झोपड्या आहेत त्या झोपड्याला संरक्षण हे राज्य सरकारने दिलेलं आहे की कोणत्याही लँडवर कोणत्याही जागेवर जर त्या ठिकाणी झोपडी असेल तर त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम हे राज्य सरकारने घेतलेलं आहे। तरी सुद्धा आर मध्य विभागाचे जे महिला आयुक्त आहेत त्यांनी सतत या गरीबावर अन्याय अत्याचार करण्याचा जो बिडा उचललेला आहे तो कुठेतरी या समाजावर अन्यायकारक ठरलेला आहे। आज त्यांना आम्ही अशा अपेक्षेने आलो होतो की बाबा तुमच्या हातात नाही तर तुम्ही सदर ठिकाणी सर्वे करा, त्यांचे डॉक्युमेंटरी सर्वे करा आणि जी लोक घरापासून वंचित राहिलेले आहेत, जी लोक आज बेघर राहिलेले आहेत त्या लोकांचं माहिती सरकारने आता 19 लाख काय ते 66,000चं घराचं आयोजन केलेलं आहे। मग या माझ्या गरीब समाज बांधवाला घर का मिळालं नाही पाहिजे? तर एक BMC अधिकारी म्हणून त्यांनी एक स्वतःच्या पदाचा वापर करून या गरीब समाज बांधवाच्या समस्या त्या ठिकाणी सोडायला पाहिजे होता। त्या कुठेही नांदेडकर मॅडम सोडवताना दिसत नाहीत। या ठिकाणी त्या आरेरावीची भाषा करताना आमच्या समोर आरेरावीची भाषा केलेली आहे आणि कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी सहकार्य केलेलं नाही। आम्ही त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्याची तक्रार देखील माननीय मुख्यमंत्री माननीय आयुक्त यांच्याकडे करणार आहोत। सचिनजी, या सगळ्या परित आहे ते मिळण्यासाठी तुम्ही आलेला काय या एक वर्ष म्हणून काय तुम्ही इशारा द्या महानगरपालिका? बघा, आज आम्ही खूप आशेने या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आमचे बोरिवली पोलीस स्टेशन असेल त्यांनी विनंती केली की सदर ठिकाणी आपण
आयुक्तांना पहिला तुमचं म्हणणं मांडूया की तुमच्या काय मागण्या आहेत. पण आयुक्त ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत. ते जातीयवाद या ठिकाणी करतायत. या लोकांवर ते वाकडे नजरेने बघतायत. या लोकांचं पुढे त्यांचं पुनर्वसन व्हावं असं त्यांच्या मनामध्ये इच्छा मला वाटत नाही. आता तुम्ही फक्त आमच्या घराला हात लावायला तिथे या. आम्ही सांगू आमच्या लेकरा बाळासहित जीवन संपवून त्यांच्या पायासमोर, त्यांच्या बीएमसी समोर, त्यांच्या कार्यालयामध्ये लहान लहान मुलं घेऊन आम्ही त्या ठिकाणी आत्मदान करू. जर आमच्या घराची व्यवस्था झाली नाही तर याला आमच्या आत्मदानाला नांदेडकर मॅडम, बीएमसी वॉर्ड, राज्य सरकार जबाबदार राहील याची नोंद. अक्षरशः कंटाळलो. दिवसभर आम्ही बोजा घेऊन फिरून 2-5 रुपये घरी कमवून आणतोय. मार्केटमध्ये आम्ही भाजीपाला विकून 2 पैसे कमवतोय. आणि आज बीएमसी अधिकारी हे येऊन आमच्या घरातला बोजा घेऊन जातात आणि त्या ठिकाणी जाळून टाकतात, महिलांना मारहाण करतात, रात्री शिवीगाळ करतात. ही कितपत योग्यता आहे? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. आज लाडक्या बहिणीचं जे तुम्ही बोलताय, लाडक्या बहिणीमुळे राज्य सरकार अस्तित्वात आलं. मग या लाडक्या बहिणीला अन्याय अत्याचार सोसावा लागतोय. त्याच्यासाठी कोण बोलणार आहे? या लाडक्या बहिणीला हक्काचं घर कोण देणार आहे? माझी विनंती आहे राज्य सरकारला, बीएमसी आयुक्तांना की ज्या ज्या ठिकाणी हा माझा गरीब समाज बांधव वास्तवात आहे ते बेघर आहेत, खरोखर बेघर आहेत. इतरांची घरं भरण्यापेक्षा या गरिबांना न्याय द्या, हे गरिबांना हक्काचं घर द्या, हीच आम्ही विनंती करतो. आणि याच्या पुढे जर आमच्या घराला, पैनगर झोपडपट्टीला हात लावला तर उग्र आंदोलनाला बीएमसीला सामोरं जावं लागेल. एवढंच बोलतो.